मोठ्या प्रमाणावर पावसाळी क्रिकेट पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी काटाईचे नामवंत खेळाडू संदीप फुटाणे सँडी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आयोजन कमिटीतील देखील महत्त्वाचे सदस्य आहेत. सँडीबाई, आपले देखील स्वागत असेल, कारण काटाईसाठी खेळत असताना रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक देखील आपण जिंकलेलं आहे. आपलेही स्वागत. आणि घेऊन जातोय मात्र या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. पहिली ओव्हर घेऊन पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. मागील मॅचमध्ये बॅटिंग प्रमाणे बॉलिंग सुद्धा त्विषा रिची जितू निलेश या संघाची चांगली राहिलेली आहे. दोन्ही रत्नदीप चौधरी पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे रत्नदीप गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. युवा गोलंदाज आहेत, प्रचंड वेग आहे त्यांच्याकडे. पहिलं षटक त्यांच्याच हातात सोपवलं आहे. पॉवर प्लेची पहिली 3 ओव्हर असतील त्याही तेवढ्याच निर्णायक असणार आहेत. आणि मागील मॅचचा अनुभव गाठीशी आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नागेश वाडेकर यांनी देखील मिळवला आहे. पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर देखील आहेत, किंबहुना टेनिस बॉल क्रिकेट सध्या चांगलंच बहरात खेळतात नागेश. उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू सुद्धा आहेत. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात नागेश वाडेकर. पंचांचा इशारा येतोय मॅचच्या सुरुवातीचा. रत्नदीप समोर जर पाहिलं तर नागेश. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरून अप्पर कट केलाय. पहिल्याच बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 4 धावा. अनस्टॉपेबल राहिलाय नागेश वाडेकर. या क्रीडांगणावर नेहमीच त्याची बॅट तळपते. मागच्या मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आणि ते अर्धशतक त्याने कंप्लीट केले. याच क्रीडांगणावर मागच्या हंगामामध्ये त्याने शतक ठोकलं होतं आणि याही मॅचची सुरुवात त्याच्या बॅटमधून चौकाराने झाली आहे. रत्नदीपचा पहिल्याच बॉलवर करपूस समाचार घेतला आणि अप्पर कटद्वारे चौकार मिळवलाय. एक जम घेतली होती स्ट्रोक खेळताना रत्नदीप. यावेळी ऑप्शनच्या बाहेर वेगात बॉल टाकताना पाहायला मिळाले. बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल आणि पंच जर पाहिलं तर आमच्याकडे वळतात. कळवतात तर व्हाईट बॉल आहे आणि +1 धावही मिळेल. हा दबाव आहे. मागच्या बॉलवर जो चौकार आला त्याच्यानंतर काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला गोलंदाज रत्नदीपचा आणि दिशा थोडासा भरकटताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या आता 6 धावा स्कोर बोर्डवर. दोन्ही टीमने मागील मॅचमध्ये चांगला खेळ केलाय. या मैदानाचा खेळपट्टीचा अंदाज त्यांना आलेला आहे आणि आता मात्र ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण दोन्ही टीमने पहिला सामना एकतर्फी जिंकलाय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल थोडासा बाहेर कट होतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. ओमकार यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. मोठी खेळी करण्यासाठी पेशन्स खूप चांगले आहेत या खेळाडूकडे आणि मागील 2-3 वर्षात जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली ओमकार यांनी. वेगवान बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा, परंतु 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला, संधी नाही दिली तेवढी. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. रत्नदीप समोर उडवलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. नागेश वाडेकर याही मॅच मध्ये थैमान घालताना पाहायला मिळत आहे. चौकाराने सुरुवात केली आणि आता षटकार सुद्धा ठोकलाय. 14 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरपासून तुटून पडायचं प्रतिस्पर्ध्यांवर ही रणनीती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि अंदाज आहे की समोरच्या टीमने सुद्धा 229 केलेत, त्यामुळे त्यांच्यापुढे एक मोठं लक्ष ठेवायचा हा इरादा देखील केलाय. पिक केला चांगला बॉल. लेंथवरच्या बॉलला समोरच्या दिशेने दिशा दिली आणि षटकार वसूल केला. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या मॅचला पाहण्यासाठी आलेत. आजही आलेत आणि उद्याही येतील आणि परवाही येतील, कारण दररोज या स्पर्धेच्या माध्यमातून रथी महारथी या ठिकाणी येणार आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील स्टार खेळाडू रबर बॉलची ही मानाची स्पर्धा खेळायला येणार आहेत. मान्सून ब्लास्ट 3ऱ्या पर्वात आली आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेर, वेग थोडासा जास्त, वाईड यॉर्कर, डॉट बॉल. षटकार मारल्यानंतर बॅक ऑन ट्रॅक आणि याच बॉलवर तुम्ही वाचू शकता. या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमचा यॉर्कर परफेक्ट ठिकाणावर पडणं गरजेचं आहे. जसं आशिष मेरुलने मगाशी बोल्ड केला होता आणि त्याच्या अगोदर भूषण मात्रेचे ते यॉर्कर 7च्या दिवसामधले नक्कीच चांगले बॉल होते आणि इथे एक चांगला वाईड यॉर्कर रत्नदीप चौधरीचा पाहायला मला एक डॉट. रत्नदीप पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. बॅक टू बॅक, ऑफ स्टंपच्या बाहेर खेचलं बॅटरला, पुन्हा डॉट बॉल. आणि नागाच्या रीच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्नही देखील इथे पाहायला मिळतोय रत्नदीपचा. आणि ही चांगली लाईन आहे कारण एकच वाईड लाईन आहे. तिथे जर तुम्ही सातत्याने अशी डिलिव्हर करत राहाल बॉल तर नक्की तुम्ही वाचू शकता. आणि मागील 2 डॉट बॉल इथे टाकलेत रत्नदीप चौधरीने. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, मजा येणार आहे या मॅच मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आता मात्र खेचलाय, टायमिंग चांगलं केलं आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला, चौकार. खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना थोडासा अपिश खेळला परंतु धावा येत असताना पाहायला मिळाल्या. थोडीशी जागा मिळाली पहा काय नेत्र दीपक स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. जसा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. लायन्स ओडिसा या टीमच्या खात्यामध्ये 18 धावा. बिनबाद 18 म्हटल्यानंतर एक चांगली सुरुवात या ठिकाणी आलेली आहे आणि विशेष म्हणजे नागेश वाडेकर यांची बॅट बोललेली आहे. षटकार चौकाराची भाषा त्यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. 12 ओव्हरची मॅच आहे, 1 ओव्हर तर या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. कुणालजी, या अगोदर दोन्ही मॅचमध्ये बऱ्यापैकी धावसंख्या बनली आहे. काय अंदाज, तुमचा काय अंदाज असू शकतो 12 ओव्हरमध्ये या मॅचमध्ये? ज्या पद्धतीने सुरुवात झाली 18ची सरासरी गाठली आहे चंदू भाऊ, तोपर्यंत असं वाटतं की 200च्या आसपासचं टार्गेट कमीत कमी सेट करायला पाहिजे. कारण पुढचा जो संघ आहे यांनीही 185च्या आसपास लक्ष मगाशी सेट केलं होतं. आणि मगाशी तर आपण पाहिलं केतनची जी टीम मैदानामध्ये खेळते त्यांनी ऑलमोस्ट 230चं टार्गेट सेट केलं होतं. त्याच्यामुळे जर जिंकायचं असेल तर तुम्हाला मध्य गाठावं लागेल आणि कमीत कमी 200 धावा स्कोअरबोर्डवर सेट कराव्या लागतील तर या मॅचमध्ये ती रंगत कायम राहील. यस, आणि त्याच दृष्टीने सुरुवात देखील झालेली आहे. ओमकार केणे, सौरभ आले, थोडंसं अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु एक धाव शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातो. एक धाव तिकडे मिळेल, ओमकारसाठी एक धाव मिळेल आणि टीमसाठी देखील. धावसंख्या जर पाहिली तर आता 19 वर जाताना पाहायला मिळेल. यस, रिव्ह्यू घेण्यात आला ओव्हर स्टेपिंगसाठी. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे. यस, पंचांचा आहे. नो बॉल. यस, अगदी, आणि कशा प्रकारे नो बॉल आहे ते देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. अगदी चांगलं काम मात्र 70 स्पोर्टची लाईव्हची टीम देखील या ठिकाणी करते. सौरभ प्रयत्न मात्र जरूर करतात आणि आता मात्र मोठा फटका मारण्याची संधी आहे नागेश वाडेकर यांच्याकडे. ओमी केणी आणि नागेश वाडेकर ही जोडी 20 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. दुसरी ओव्हर सौरभ यांच्याकडून मागील मॅचमध्ये देखील. आणि या मैदानाचा अंदाज असणारा हा खेळाडू आहे, खाडीचा युवा गोलंदाज. फुलटॉस भेटला आणि त्याच्यावर एअर स्ट्राईक केलाय नागेश वाडेकर यांच्या बॅटमधून. सिक्सर तर आलाय आणि पंच मात्र पुन्हा एकदा कळवत आहेत, पुन्हा एकदा नो बॉल. बॅक टू बॅक नो बॉल इथे आलेले आहेत आणि फ्री हिट देखील असेल. आणि आता इथे फुल टॉस टाकल्यानंतर आणखीन एक षटकार. आता मेजवानीचं स्वरूप आलंय नागेश वाडेकरसाठी. फ्री हिट मुक्त फटका खेळण्याची एक नामी संधी आली. टीमची धावसंख्या आहे षटकाराच्या मदतीने 27. नागेश वाडेकर 20 धावांवर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या 27. पुन्हा एकदा नामी संधी. फुल टॉस याही वेळेला भेटलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. मिड विकेटला मात्र दिशा दिली. येतोय चौकार. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये असे फटके नक्की बसतील. फलंदाजी करत असताना नागेश वाडेकर फुल टॉस वर तुम्ही फक्त दिशा द्यायची आणि ती दिशा देत असताना या 4 धावा वसूल केल्यात आणि त्यातल्या त्यात फ्री हिटचाच हा बॉल होता त्याच्यामुळे कुठेही मारता आला असता. बरोबर गॅप मध्ये खेळलाय आणि शफल होत असताना मिड विकेट बाउंड्री लाईन फोडली नागेश वाडेकरने. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 31 धावा 31. नागेश वाडेकर सध्या चर्चेतील नाव आहे आणि भिवंडी त्याच्यासाठी जराशी जास्त लकी आहे. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. सौरभला कमबॅक करावं लागेल. चांगली सुरुवात झाली आहे. 31 पर्यंत पोहोचलेली धावसंख्या रिलायन्स ओरिसा टीमची. मागील मॅचमध्ये सुरुवातीला थोडासा संघर्ष होता जरूर परंतु तरी देखील मोठा पल्ला गाठला होता.
नागेश वाडेकर 24 वर बॅटिंग करतायत. कमी गतीने टाकलेला बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला खरा, परंतु तिकडे एक धाव पुन्हा मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. नागेशच्या खेळीचं यश म्हणजे तो मेरिटवर खेळतोय आणि विशेष म्हणजे फुलटॉस बॉल ज्या ज्या वेळेला त्याच्या समोर आलेत मोठमोठे फटके सजवलेत आणि हा बॉलवर बरोबर स्क्वेअर कटचा अंदाज त्याने दाखवला. पॉईंटला फिल्डिंग झाली, तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळवली. म्हणजेच काय, बॉलरच्या मेरिटवर जर तुम्ही फलंदाजी केली तर तो यशाचा जो ग्राफ असतो तो सातत्याने बॅटरचा वाढतो आणि त्यापैकी पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू नागेश वाडेकर मैदानामध्ये खेळतोय. नागेश वाडेकर 25 वर आणि जोडीला जर पाहिलं तर ओमी केनी बॅटिंग करताना पाहायला मिळतील. सौरभ ओमकार बॅट अगदी वेगात फिरवली आहे, परंतु आता चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला आणि ऑप्शनच्या बाहेरही राहिला. डॉट. 3.25 लाख व्ह्यूज आतापर्यंत आपल्याला या 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेला आजच्या पहिल्या दिवसामध्ये मिळालेल्या आहेत आणि हा सामना आता नक्कीच शेवटचा जरी सामना असेल तरी मात्र नक्कीच ती अपेक्षा आहे. त्यामुळे जे प्रेक्षक 70-70 स्पोर्ट्सवर आपल्याबरोबर जोडले गेले सकाळपासून त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही ते व्यक्त करतोय. ओमी केनी यावेळेला लपेटलाय बॉल, थोडस स्ट्रगल करत होते आणि आता मात्र लाजबाब टायमिंग केलंय. या खेळाडूचा क्लासच वेगळा आहे. षटकार. किलर मिलरच्या स्टाईलने या बॉलला फेकले त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नक्की स्ट्रगल तो करत होता, परंतु स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हणतात ना, ते याच्यासाठी मागचा पाय वाकवला आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा इथे येत आहेत ओमी केनीच्या खात्यामध्ये. ओमी केनी नावाची रन मशीन देखील सुरू झाले असं म्हणावं लागेल. चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं. योग्य दिशा दिली या बॉलला. षटकार खेचलाय. दुसरी ओव्हर सुरू असताना चांगली धावसंख्या उभारली गेली व्ही लायन्स टीम कडून. यावेळेला समोरची दिशा बदलली आहे, रिझल्ट नाही बदललाय. हाही बॉल ओमी केनी यांच्या बॅटमधून सीमा रेषा पार. षटकार. वारंवार चुका होत आहेत. कधी पायावर बॉल टाकतोय, कधी स्लॉटमध्ये बॉल टाकतोय. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये बरोबर लेंथला पिक करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहा जिथे फटका मारायचा होता नजर किती स्थिर आहे ओमी प्रकाश केनीची आणि बरोबर बॉलला ऑन साईडला उडून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत ओमीच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 44. यस दुसरं षटक मार्गस्थ आहे. 44 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार ओमीचा आत्मविश्वास वाढवणारे देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. केतन थोडीशी चर्चा करतायत आणि या टीमचा सिनियर खेळाडू कॅप्टन यांच्याशी चर्चा होणं गरजेचं देखील असते. अनुभवाचे बोल त्या ठिकाणी सांगितले जातात. ओमी 14 वर आता पोहोचलेले आहेत आणि नागेश वाडेकर 25 वर आहेत. दुसरी ओव्हर सुरू असतानाच 44 धावा धाव फलकावर. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय दोघांनी सुद्धा. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. 1 धाव तर घेतली गेली आहे. नागेशचा कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. बघता बघता 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. बिनबाद 46 धावा. चांगली सुरुवात विलायनची. दमदार सुरुवात, कारण ऑलमोस्ट 23च्या सरासरीने ते धावा वसूल केल्यात दोन्ही फलंदाजांनी. विकेट गेलेली नाहीये. मागच्या मॅचमध्ये लवकर आउट झाला होता ओमी केनी. संपूर्ण जबाबदारी नागेश वाडेकरने स्वतःच्या खांद्यावर घेतली. अर्धशतक त्याने कंप्लीट केलं होतं. या मॅचमध्ये मात्र दोघेही चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच केतनच्या विरुद्ध चांगला खेळ ते सुरू झाला, परंतु 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल ही देखील स्पर्धा 28 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत तुमच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण गटामध्ये मला वाटतं 1-2 एंट्रीज अजूनही शिल्लक आहेत. जर कोणाला प्रवेश मिळवायचा असेल ग्रामीण गटामध्ये तर नक्कीच संपर्क साधू शकता. ऑल इंडिया ओपन गटामध्ये ऑलमोस्ट 16 टीम कन्फर्म झालेल्या आहेत. तरी ग्रामीण गटामध्ये जर कोणाला प्रवेश मिळवायचा असेल तर आज खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता. पुढच्याच आठवड्यामध्ये 28 तारखेपासून 28 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगेल. रत्नदीपला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या मोठ्या संख्येने धावसंख्या तब्बल 28 धावा आल्यात आणि त्यामुळे पुन्हा एकदा रत्नदीप यांना आमंत्रित करण्यात आलं या धावसंख्येला लगाम घालण्यासाठी. परंतु दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेचा फायदा घेतला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 46 धावा धावफलकावर लगावल्या सुद्धा. धावांचा पाऊस आज पडतोय. खऱ्याखुऱ्या पावसाने नाराज केलाय, परंतु धावा मात्र मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या. लयलूट केली गेली धावांची आज.
बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळला पॉईंटच्या दिशेने. कॉल दिला गेला होता धावेचा, परंतु तिकडे थांबवलंय. रिस्क होऊ शकते ओमीने सांगितलं आणि इकडे डॉट बॉलने सुरुवात केली आहे रत्नदीपने. परत एक वेळा स्क्वेअर कटचा अंदाज आणि पॉइंटला तेवढीच दर्जेदार फिल्डिंग. रत्नदीपला या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 18 धावा खर्च केल्या. या ओव्हरची सुरुवात त्याने डॉट बॉलने केली. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. कमबॅक महत्वाचं आहे कारण पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक. नागेश यावेळेला कव्हरची दिशा कडक फटका त्या ठिकाणी खेळताना पाहिला मिळाले. जबरदस्त चौकार. नाही थांबणार नागेश वाडेकर. या मैदानावर तो सातत्याने धावा करतो. या मैदानावर त्याने शतक देखील ठोकले मान्सून ब्लास्टमध्ये मागच्या हंगामामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या बॅटमधून ती अपेक्षा त्याची पूर्तता करताना पाहायला मिळाला आणि मंत्रमुग्ध करणारा खेळ, चौफेर खेळ त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी अनुभवलाय. नागेश भिवंडीमध्ये आला की नागेश धावांचा पाऊस पाडतो. ते परत एक वेळा सिद्ध झालंय. नागेश वाडेकर चर्चेत आहे हे नाव. 50 धावा धावफलकावर. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायला गेले आणि त्या ठिकाणी रत्नदीपला बॉलिंगला आणलं का पुन्हा एकदा. आणि हे या ठिकाणी सिद्ध. नागेशचा तडाखा या ठिकाणी बसू लागला होता, परंतु त्याच वेळेला केतनने कफलातून झेल पकडलाय. नागेश आउट. याला म्हटलं जातं कॉमेंटेटर कर्स. आणि इथे आपण पाहतोय बरोबर मिड ऑफ आतमध्ये होता. केतनने कोणती चूक केलेली नाहीये. हाताला थोडेसे झिंजिने आल्या, थोडीशी दुखापत झाली, परंतु झेल सोडलेला नाहीये केतनने. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तो ब्रेक थ्रू पाहिजे होता. रत्नदीप ज्याच्यासाठी जाणला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केला होता. मी म्हटलं होतं की कमबॅक करावं लागेल. फुलर लेनचा बॉल होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न कारण लॉंग ऑफला कोणी नव्हता आणि हा झेल चिकटलाय. केतनच्या बोटांमध्ये कैद झाला. फलंदाज बाद होतोय. नागेश वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. यस, प्रतिस्पर्धी संघाची फिल्डिंग सेटअप देखील तुमच्या बॅटिंगचा मानसिकता बदलायला लावते आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा माणस या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता. ती उंची नाही गाठू शकले. नागेश नाराज होतील कारण आऊट झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये अर्धशतक करून कमबॅक करणारे मुंबईचे वंडर बॉय म्हणजे फरदीन काझी जोडीला ओमकार केणी ही जोडी मैदानात पाहायला मिळते. 50 तर धावफलकावर लगावली गेली आहे. तिसरी ओव्हर रत्नदीपची महत्त्वाची विकेट आली आहे. नागेशचं आऊट होणं इकडे डोंबिवली टीमसाठी खूप फायदेशीर देखील राहणार आहे. फरदीन हिट आणि फिट खेळाडू. 16 ओमी केणी आहेत आणि आता फरदीन काझी स्ट्राईकवर आलेत. पॉवर प्ले ऑन आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा थोडंसं दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवायची होती परंतु रत्नदीपने डॉट बॉल टाकलाय. चांगलं कमबॅक रत्नदीपचं. प्रत्येक बॉल चांगल्या टप्प्यावर टाकतोय. हा ऑफ ब्रेक होता पडल्यानंतर नक्कीच खाली राहिला. आतमध्ये यायला आणि विकेट किपरच्या हातातही गेलाय. या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय पूर्णपणे रत्नदीप चौधरीने कारण या अगोदर त्याने 18 धावा खर्च केला तर या ओव्हरमध्ये फक्त 4. यावेळेला समोरच्या दिशेने खेळले. टिपिकल पॉवर प्लेचा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. फरदीन बॉल निघालाय समोरच्या दिशेने. अगदी मिड ऑन मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मधोमध खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. एफर्ट जास्त नव्हते परंतु टायमिंग खूप चांगलं होतं आणि त्यामुळे 4 धावा. पॉवर प्लेचा नक्कीच चांगला वापर इथे केला. मिड ऑफ केतन आतमध्ये, मिड ऑन आतमध्ये आणि त्याचमुळे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न कॅप्टन अमोल पाटील आतमध्ये होता आणि त्याचा फायदा उचलत असताना बॉलरच्या डोक्यावरून व्ही शेपमध्ये हा बॉल सजवला 4 धावांसाठी. फरदीन काझी समोर रत्नदीप. फुलटॉस बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंटला. ओ जबरदस्त. रोहित भालेराव होते त्या ठिकाणी. असं वाटलं की एका क्षणी माना गेल्या पॉइंटच्या बाउंड्रीच्या दिशेने परंतु बॉल मध्ये स्लो केला, गती कमी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात लाजबाब कॅच. रत्नदीपला यश. रोहित भालेराव उर्फ किडनीचा ब्लाइंडर हा झेल आणि नक्कीच मानवी शरीरात सगळ्यात महत्वाचं अंग असतं ते किडनी आणि इथे ज्या वेळेला फलंदाज फरदीन काझीला बाद केले, मी म्हणेन नागेश वाडेकर नंतर या टीमची किडनी थोडीशी बाजूला केली आहे. ही कॅच घेत असताना, हा झेल घेत असताना, कारण फरदीन काझीचा तो झेल होता. पहा बॅट थोडीशी हातात फिरवली. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता परंतु पॉइंटला बॉल कापला गेला, स्लाइस झाला आणि तिथे व्हॉट अ कॅच. ब्लाइंडर फलंदाज बाद. आउट होतोय फरदीन काझी. चांगली सुरुवात होती. 2 ओव्हरला तब्बल 46 रन होत्या आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या या 2 विकेट खूप निर्णायक राहिल्या आणि पुन्हा एकदा असं सामना अगदी ओरिसाच्याच दिशेने जाणार नाही याची काळजी मात्र या ठिकाणी घेतली गेली आणि रत्नदीपने यश मिळवलं. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तरी या ठिकाणी झाली ती 54.
2 ओव्हरमध्ये 46 धावा होत्या आणि त्याच्यानंतर पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकण्यासाठी रत्नदीपला परत एक वेळा आमंत्रित करण्यात आलं. त्याने कमबॅक केली आहे आणि हा आपला सबस्क्रायबर मीटर आहे. 9,88,827 सबस्क्रायबर आता आपले कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे लक्की सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. येणाऱ्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा एका क्लिकमध्ये तुमच्या मोबाईलवर, स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला पाहायला मिळतील 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर. अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. हा ड्रीम प्रोजेक्ट 70-70 स्पोर्ट्सचा भारत ट्रॉफी हेमंतजी बनियाल आणि NB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून 15 लाख प्रथम पारितोषिक, 7 लाख द्वितीय पारितोषिक. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. 16 टीम आहेत, लीग मॅचेस होतील. त्याचबरोबर अयोध्या श्रीराम जन्मभूमी इथे एक स्पर्धा होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. 10 लाख प्रथम पारितोषिक आणि 5 लाख द्वितीय पारितोषिक. विभू पंडित यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. मीरा भाईंदर बिग बॅश लीग देखील येते तुमच्या भेटीला आणि ती देखील एक मोठी स्पर्धा. नितीन वारे आणि मनीष पाटील यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कांती टेनिस क्रिकेट फेस्टिवल देखील तुमच्या समोर येईल. तिथे देखील 5.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. यावेळेला हाई बॉल खेचलाय, लांब लचक मारला गेला फटका या ठिकाणी पाहिला मिळाला. तावडीत सापडला बॉल म्हणेल ओमकार यांच्या, फेकून दिलाय लांब लचक 6 धावांसाठी. सुरुवात धडाक्यात झाली या ओव्हरची. रत्नदीपने कुठेतरी धावसंख्येला अंकुश आळा घातला होता, परंतु त्याच्यानंतर या ओव्हरची सुरुवात धडाक्यात. परत एक वेळा मागचा पाय वाकवत असताना स्लॉक केला, उडवला, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभचा खरपूस समाचार आणि स्वागत केले या ओव्हरमध्ये 6 धावेने. 2 विकेट जरूर आल्या मागील ओव्हरमध्ये, परंतु त्याचा दबाव येऊ द्यायचा नाहीये. ओमकारने ही रणनीती या ठिकाणी केली आहे आणि हाही फटका, पहिला फटका ज्या पद्धतीने मारला त्या पद्धतीने मात्र फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकार आलाय 22 वर आता ओमकार केणी पोहोचलेले आहेत. 60 धावा टीमची धावसंख्या. 4थी ओव्हर मार्गस्थ असताना सौरभ काहीसे मागडे जरूर राहिलेत आतापर्यंत, परंतु कमबॅक करू शकतात, करावं लागेल त्यांना. परंतु ओमी केणी हे आता चर्चेचा विषय ठरतायत. यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने मात्र अगदी थोडा बॉल मागे होता, टायमिंग तेवढं करता नाही आलं, परंतु 1 रन मिळेल. मागच्या ओव्हरमध्ये सुरुवातीलाच त्याने 2 नो बॉल टाकले, त्याच्यामुळे त्या धावांचा जो फ्लो होता तो वाढतच गेला. या ओव्हरची सुरुवात षटकाराने केली आणि आता एक गोष्ट चांगली राहील की नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमी गेला, परंतु प्रथमेश देखील तेवढाच मोठा खेळाडू आहे. त्याच्या विरुद्ध प्लॅनिंगने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल. सौरभ मात्र आतापर्यंत 7 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. फॉर्मॅट कोणतेही असू देत, बॅटिंग पाहण्यासारखीच असते. असे बॅटर प्रथमेश पवार, नाना यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. 61 धावा टीमची धावसंख्या. सौरभ पुन्हा एकदा नाना यांच्यासाठी. 4थी ओव्हर मार्गस्थ आहे. 12-12 ओव्हरच्या मॅचेस या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि त्यामुळे 70-70 स्पोर्ट्सच्या या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळतोय. नुकतंच जर पाहिलं तर आपण मान्सून सुपर सिरीज ही स्पर्धा पाहिली जी ऑक्शन बेस झाली. आता 12-12 ओव्हरच्या मॅच आणि यानंतर ग्रामीण प्लस व्यावसायिक गट. यावेळेला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळत आहेत. पाहण्याजोगते स्ट्रोक पाहायला मिळतात नाना यांच्या बॅटमधून. देखना फटका आलाय, सिक्सर. कटरचा वापर करण्याचा प्रयत्न आणि पहा हँड अँड आय कॉर्डिनेशन किती भारी आहे नानाचं. सुरुवातच त्याने धडाक्यात केली. जसा बॉल फिरला तसाच बॉल उडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रथमेशच्या बॅटमधून सिक्सर. देखणे फटके हे त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे आणि या षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. तंत्राशी तडजोड नाही, तंत्र लाजबाब असतं. फुटवर्क, टायमिंग, टेक्निक या सगळ्या गोष्टी लाजबाब पाहायला मिळतात त्यांच्या बॅटिंगमध्ये. 67 धावा झाल्यात. सौरभ पुन्हा एकदा बॉलिंगला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, बराच बाहेर टाकलाय, वाईट बॉल. यावेळेला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय करा. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. नानाचा कॉल दुसऱ्या धावेचा आहे आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी मिळते. 4थी ओव्हर सुरू आहे आणि धावा मात्र आता सुरू झाल्यात बऱ्यापैकी पुन्हा एकदा. 70.
70 रन स्कोर बोर्डवर 70 धावा फलकावर लागल्यात. चौथं षटक सध्या सुरू आहे आणि 19च्या सरासरीने धावा आल्यात. 19. चांगली बॅटिंग, विकेट आल्यात ही जमेची बाब डोंबिवलीची अजूनही आहे, कारण 12 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. जर इकडे आणखी एखादी विकेट आली तर दबाव पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी टीमकडे शिफ्ट होऊ शकतो. यावेळेला फटका फसलाय, खरा बॉल हवेत आहे, थोडासा दूर राहिला. प्रयत्न चांगले केले गेले परंतु फटका फसला होता आणि धावसंख्या 1 ने पुढे. एकाहत्तर धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली परंतु त्यानंतर सौरभ यांनी देखील कमबॅक केलाय. ओ बॅट अगदी वेगात फिरवली आहे, अंदाजात पुलच्या, परंतु इकडे बीट केलाय आणि ओव्हर संपल्या मात्र 4. धावसंख्या 71. 4 ओव्हरमध्ये 71 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 46 धावा केल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं. रत्नदीपच्या माध्यमातून 2 विकेट घेतल्या, 8 धावा खर्च केल्या. सौरभच्या या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. सौरभने 17 धावा खर्च केल्या आणि अखेर 4 ओव्हरमध्ये 70 कंप्लीट झाली आहे. व्ही लॉयन्स ओडिशा टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 71. 71 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. उद्या देखील जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून VK रायगड ग्रामीण म्हणजे उस्मान पटेल, अंगद पाटील यांना आपण खेळताना पाहणार आहात. समोर बालाजी ग्लोबस, भिवंडी 11, जयेश पाटील आणि कंपनी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर रेड डेव्हिल चंदन 11 महुआ वैशाली हाही संघ जर पाहिलं तर अजित मोहिते, थॉमस डायस यांना आपण खेळताना पाहू शकता. तर श्रीजा 11 लालबाग, यस रेड डेव्हिल्स चंदन 11 महुआ वैशाली, थॉमस डायस के चंदन यादव आणि अर्पित चतुर्वेदी यांचा संघ. थॉमस डायस पाहायला मिळतील, अजित मोहिते, योगेश पवार, मंदार गुरव, प्रथमेश बेलशेडा, सागर रणपिसे, राज गोठणकर, अजिंक्य बेलोसे, साहिल लोंगले, त्याचबरोबर रोहित आचार्य, राज सिंग, ऐश्वर्य सुर्वे, अमय लाड, सुनील चावरी, अनुराग मिश्रा, दीपू पाटेकर. श्रीजा 11 लालबाग, उद्या विक्रांत जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल लालबागचा रवी लिंगालाच्या नेतृत्वाखाली. त्याचबरोबर जर पाहिलं तर किशन देवेंद्र, यश कोठारी, विशारद पगारे, करण मोरे, वाशिक शेख, महेश नानगुडे, धनंजय भिंताडे, दर्शन बांदेकर, राकेश प्रभू, रोहित माने, अमय बिरमोळे आणि रोहित खरात यांना तुम्ही श्रीजा 11 मध्ये देखील पाहू शकता. बालाजी एकर्स भिवंडी, विराज चोरगे साहेबांची टीम, जयेश पाटील, प्रतीक पाटील, विनीत माळी, दीपेश माळी, करेश म्हात्रे, विजेंद्र पाटील, अजय पाटील, महेंद्र मागे, किरण पाटील, हिमांशु पाटील, अक्षय थेटे, सिब्बान शेख, ओमकार तारमाळे, योगेश भालेकर आणि रितेश धुमाळ. म्हणजे बऱ्यापैकी भिवंडीच्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ हा देखील पाहायला मिळणार आहे. थोड्या वेळात एक टीम बाकी आहे, त्यांच्याकडे देखील येऊयात. आदित्य येत आहेत मामन डोंगरीचे खेळाडू गोलंदाजीसाठी. 4 ओव्हरचा खेळ संपला 71. 2 अजूनही जर पाहिलं तर 8 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रथमेश पवार, नाना 9 धावांवर बॅटिंग करतायत, ओमी 23 वर करतायत. नानासाठी थोडेसे शफल झाले होते, जेवढे बाहेर गेले बॉल त्यांच्या आणखी बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यामुळे एका जागेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आदित्य पाटीलची. मागच्या मॅचमध्ये ती रिदम प्राप्त केली आदित्याने. त्याच्यानंतर या कोरड्या खेळपट्टीवर तो बरोबर यॉर्करचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो आणि त्या रिदमने तो गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये मात्र मागच्या मॅचमध्ये त्याला यश आलं आणि याही मॅचमध्ये त्याला ते यश प्राप्त होत असताना पाहायला मिळालंय. 72 धावा धाव फलकावर आहे. 1-1 चेंडू भले 12 ओव्हरची मॅच आहे परंतु 1-1 बॉल निर्णय विचारपूर्वकच टाकायचा आहे. त्याला फिल्डिंग देखील त्या पद्धतीची सजवायची आहे आणि त्याला खेळायचं सुद्धा त्याच पद्धतीने. खेचला ओमकार केणी, ओमी काय आता थांबायला तयार नाहीये. बॉलची हवाई यात्रा चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे. सिक्सर. चांगलं टायमिंग, भव्य फटका ऑन साइडला. खूप स्ट्रॉंग आहे हा खेळाडू आणि 6 धावा मिळताना पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला खरा आणि
एका बाजूने आता ओमिकेनी यांची देखील बॅट बोलायला लागली आहे. 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 29 धावांवर ते बॅटिंग करतायत. 78 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 5वी ओव्हर सुरू असताना. तर आज पहिल्या डावात पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. 184, 229 या धावा होत्या आज. आणि आता या मॅचमध्ये किती उभी राहणार पहिली बॅटिंग करत असताना ते आपल्याला पाहायचं आहे. ओमकार यावेळेला मात्र त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लांबून खेचला यावेळेला आणि टायमिंग नाही येऊ शकलं आणि आदित्य पाटीलला मात्र यश मिळताना पाहायला मिळत आहे. विकेट. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिले आदित्य पाटीलने. बॉल थोडासा मागे खेचला. ऑन साईडला खेळण्याचा परत एक वेळा तो मनसुबा होता तो उधळून लावलाय या बॉलवर गोलंदाज आदित्य पाटीलने. मी मगाशी देखील उल्लेख केला की आदित्य पाटील चांगल्या व्हेरिएशन दाखवतोय, चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल पहा थोडासा मागे टाकला, बॅटच्या वर लागला आणि त्याच्यानंतर एक चांगला झेल विकेट किपरने स्वतः धावत जात असताना चांगलं जजमेंट दाखवताना हा झेल इथे संपन्न केलाय. तर चांगला कॅच. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर विकेट गमावल्यानंतर धावा झाल्या 78. 78 धावा धावफलकावर असताना इकडे आदित्यचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलमध्ये 1 विकेटही घेतली. षटकार जरूर आलाय, फक्त 7 धावा दिल्यात आतापर्यंत. 78 धावा धावफलकावर आहे. 5वी ओव्हर आहे. विकेट आल्यात आणि हा निर्णायक पार्ट या ठिकाणी असू शकतो. श्रेयसचं मैदानातील आगमन जरूर झालं. जोडीला अनुभवी नाना आहेत प्रथमेश पवार. परंतु पाहूयात या विकेटने, कारण जरी मॅच 12 ओव्हरची असेल विकेट या 10च आहेत. त्याच्यामुळे विकेटचं जाणं मॅचला मात्र गतिमान करणं किंवा थोडंसं संत करणं हे त्याच्यावर देखील अवलंबून आहे. श्रेयस कदम मागील मॅचमध्ये फक्त 9 बॉलमध्ये 43 धावांची वादळी खेळी. जोडीला 6 षटकार ज्यांनी मारले. बॅटिंगसाठी सिक्सर किंग मुंबई बांद्रा दाखल होताना पाहायला मिळतात श्रेयस कदम. परंतु बामणडोंगरीच्या आदित्यचंही कौतुक करावं लागेल. हाही ग्रामीण संघ गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी रायगडात करतोय किंवा ठाण्यातही येऊन करतोय. श्रेयस कदमचं मैदानातील आगमन पाहायला मिळत आहे. 78 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. पहिला दिवस मान्सून ब्लास्ट हा. आणि आल्या आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय. सीमा रेषा पार. यांना षटकाराची भाषा आवडते आणि हा घ्या पहिला तर आलाय. थांबलेलाच नाहीये. मागच्या मॅच मध्ये 7 षटकार त्याने मारले. याही मॅच मध्ये सुरुवात त्याने षटकाराने केली. मागच्या मॅच मध्ये सिंगलने त्याने खातं उघडलं होतं आणि या मॅच मध्ये षटकाराने त्याने खातं उघडलंय. लाजवाब खेळ. 43 धावांची खेळी 10 बॉल मध्ये मागच्या मॅच मध्ये श्रेयस कदमने साकारले आणि या मॅच मध्ये सुरुवात केली आहे ती षटकाराने. येस अगदी बरोबर. मागील मॅच मध्ये 7 षटकार होते आणि आता जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी त्यांनी षटकार खेळलाय. यावेळेला पाठीमागे खेळलाय बॉल. रिझल्ट काय ते पाहायचंय. सीमारेषा तर ओलांडली गेली आहे. धावा किती येते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 4 धावा. चौकार मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. ही रन मशीन मैदानात दाखल झाली आणि धावसंख्या अगदी वेगाने दौडायला लागली आहे. मेरिटवर फटकेबाजी. एक हात सुटला बॅटवरून तरी देखील जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळालाय. 4 धावा इथे मिळतात. लॉंग लेग फाईन लेगला कोणीच फिल्डर नव्हता. नक्कीच बॅटला ब्रश झाल्यानंतर धावा येतील आणि त्या आलेल्या आहेत कारण तिथे फिल्डर नव्हता. 4 धावा ऍड होतात. पहिल्या 2 बॉलवर 10 रन आता इथे मात्र मिळवलेले आहेत. फलंदाजी करत असताना श्रेयस कदमने आणि त्याचा स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 500चा आपल्याला पाहायला मिळतो. धावा झाल्यात आता 88 धावा. 5वी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना 88 धावा धावफलकावर आहे. अगदी वरुण सदाशिव पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण रेखाताई पाटील प्रथम नागरिक कोणगावच्या, विजयजी म्हात्रे असतील, कुमारजी म्हात्रे असतील, अनिकेतजी म्हात्रे असतील, उपसरपंच, या सगळ्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत कारण महेश भाऊ देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचे आम्ही कौतुक करू कारण या गावाचं नाव क्रिकेटसाठी देखील तेवढंच आता चांगलं ओळखलं जाऊ लागलंय. श्रेयस कदम यावेळेला समोर चापट दिली बॉलवर परंतु रिझल्ट 6 वाला आहे. षटकार. काय फलंदाजी सुरू आहे. 4 आर्मचा चांगला वापर करत असताना जशी बॅडमिंटनवर लॉन टेनिसवर रॅकेट चालते अगदी तशीच बॅट चालली आणि काय फोर्स केला या बॉलवर. लॉंग ऑफ होता तिथे आणि त्याच्या डोक्यावरून अमोल पाटीलच्या डोक्यावरून कॅप्टनच्या डोक्यावरून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चपराक
6 धावा मिळत आहेत. श्रेयस आपल्या आयुष्यातील सर्वोच्च फॉर्मातून देखील चाललेले आहेत. मध्यंतरी थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु काय कमबॅक केलं आणि काय फॉर्मात आहे. हा पावसाळा तर गाजवलाय. श्रेयसचे षटकार प्रत्येक ठिकाणी जातील त्या ठिकाणी मैदानाच्या आजूबाजूला लांबच लांब जाऊन पडतायत. आणि इकडे 5 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झाली आहे 94 धावा. 7 ओव्हर अजूनही बाकी आहेत. मागच्या मॅच मध्ये 5 ओव्हरमध्ये 100 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, ज्यावेळेला केतनचा संघ मैदानामध्ये खेळत होता आणि त्यांच्याच टीमच्या विरुद्ध 5 ओव्हरमध्ये 94 धावा केलेल्या आहेत. म्हणजेच काय तर आपण जी चर्चा करत होतो 200 धावांची, त्या चर्चेला आता उदाहरण आलंय. त्या 200च्या दिशेने वाटचाल करावी लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू मैदानामध्ये श्रेयस कदम ठरू शकतो, ज्याने मागच्या मॅचमध्ये 43 केले होते. हा आमचा सबस्क्रायबर मीटर. आता मात्र 9,88,854 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. म्हणजेच काय तर आता इथून पुढे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे 70-70 स्पोर्ट्सला. मिशन 1 मिलियनची आपण तयारी करतोय. 11,000च्या आसपास सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत. नक्की सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल 70-70 स्पोर्ट्सला. विविध स्पर्धा, विविध फॉर्मॅट सातत्याने 70-70 स्पोर्ट्सवर आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहेत. आणि काहीतरी चांगलं नाविन्यपूर्वक आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्यात काहीतरी स्पेशल स्पर्धा आपल्या भेटीला देखील येते. नाना थोडंसं अक्रॉस खेळले आणि इकडे पंचांचा निर्णय याच्या अगोदर ते माघारी देखील परतले होते. पहिल्याच बॉलवर विकेट. चांगली खेळाडू वृत्ती प्रथमेश पवारने ते दाखवली. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अँगल करणारा बॉल होता. थोडासा बाहेरही आमंत्रित केला आणि त्याचमुळे प्रथमेशच्या बॅटची कडा घेतली. भूषण हा एक चांगला गोलंदाज आहे. या भूषणने मागच्या सामन्यामध्ये जे 2 परफेक्ट यॉर्कर टाकले, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु यावेळेला त्याने नानासाठी थोडासा वेगळा बॉल टाकला. लेंथवरून थोडासा बाहेर बॉल निघाला, बॅटची कडा घेतली आणि प्रथमेश आऊट झालाय. विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी भूषण मात्रेच्या खात्यात. मागील मॅचमध्ये देखील भूषण यांच्याकडून चांगली कामगिरी राहिली होती. श्रेयस नावाचं वादळ घोंगावतंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला 4 विकेट घेतले गेल्यात, ही देखील महत्वाची बाब आहे. 94 धावा धावफलकावर आहेत. या से पहा प्रेक्षक मोठ्या संख्येने. कोणी आपल्या ऑफिसमधून लवकर आलंय, कोणी आपल्या गावामधून मैदान गाठताना पाहायला मिळालंय, कोणी कारने आलंय, तर कोणी आमच्यासारखं ट्रेनने सुद्धा कल्याणवरून इकडे दाखल झालंय. हे सगळे क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत या मॅचचा, या स्पर्धेचा. सगळ्यांचं स्वागत. आणि यूट्यूबला सुद्धा लाखो प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने प्रथमेश यांना आपण पाहतोय. उरण तालुक्यातील फुंडे गावचे प्रथमेश मात्रे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी भूषण यांनी पहिल्याच बॉलला मोठी विकेट घेतली आहे. 6वं षटक. यावेळेला 6 बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लोअर फुल टॉस होता. मिड ऑफला बॉल थांबला आणि तोपर्यंत एकदा मिळेल. भूषणच्या गोलंदाजीचं एक चांगलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला यॉर्करचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो अतिरिक्त ऊर्जा जोगताना पाहायला मिळतो. रनअपमध्ये देखील थोडासा बदल त्याचा पाहायला मिळतो. थोडासा वेगाने धावतो आणि खरोखर चांगली गोलंदाजी त्याने मागच्या मॅचमध्ये केली आणि याही मॅचमध्ये त्याच्या खात्यामध्ये ती विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर प्रथमेश पवारची. यस, या ठिकाणी अपील केलं गेलं. बराच वेळ केतन सातत्याने अपील करत राहिले आणि माघारी परतावं लागतंय. मात्र या ठिकाणी श्रेयस कदम यांना विकेट येते. LBWच्या स्वरूपामध्ये ही विकेट आली आणि जसा बॉल पायावर लागला एका बाजूला गोलंदाज थोडासा शांत राहिला, परंतु केतन मात्र अपील करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या अपीलमध्ये उत्साह होता, आत्मविश्वास होता आणि त्याचमुळे नंतर ती अपील उचलून धरली. पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलं. आऊट झाला इथे श्रेयस आणि मोठी विकेट आहे आणि चांगला निर्णय मी म्हणेन पंचांचा देखील आणि तेवढीच चांगली अपील मी म्हणेन मी विकेट कीपर केतन मात्रेची. पहा सतीश कुरूप सर पंचांच्या भूमिकेत होते आणि त्याच्यानंतर अपीलमध्ये तो उत्साह दिसला, विकेट मिळाली आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन जबरदस्त. आणि इकडे भूषणला बॉलिंगला आणण्याचा निर्णय केतनचा किती या ठिकाणी यशस्वी राहिला पाहायला मिळत आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी या ठिकाणी घेतलाय. असं वाटत होतं की पहिल्या 5 ओव्हरला 94 वर असणारी धावसंख्या आता कुठेतरी 200-250 वर जाते असं वाटत असताना या 2 विकेट आल्यात आणि त्याच्यामुळे इकडे आता श्रेयस नाना आऊट झाले आणि श्रेयसचंही आता माघारी परतणं
कुणालजी थोड्या प्रमाणात आता दबाव बॅटिंग टीमवर देखील असणार आहे 12 ओव्हर खेळण्याचा सुद्धा. एक्झॅक्ट, त्या विकेटचा दबाव येतोच. आपण पाहिलं मगाशी देखील 2 विकेट आल्या आणि आता देखील भूषणने महत्वाच्या क्षणी 2 विकेट घेतल्यात आणि मीरा भाईंदर बिग बॅश लीगचं देखील आयोजन होणार आहे. ते डिसेंबर महिन्यामध्ये 8 पासून 14 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. RK क्रिकेट ग्राउंड मोरबा येथे भाईंदर वेस्टमध्ये. नितीनजी वारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दिमागदार आयोजन मागच्या वर्षी देखील तुम्ही पाहिलं आणि मनीष पाटील यांची त्यांना खूप चांगली साथ लाभली आहे. महेश पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. वायफायची सुविधा त्यांनी या स्पर्धेसाठी पुरवलेली आहे. JC नेटवर्क सर्व्हिस. महेश पाटील आपलं मनपूर्वक आभार. हाय बॉल चांगला पाहिला मिळाला. बॅट फिरवायला गेले, लांबून कट केला, या वेळेला प्रभावित झाले. आणखीन एक चांगला बॉल. वा 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 भूषण. शुभम जाधवला बीट केलंय या ओव्हरमध्ये भूषण मात्रेने आणि काय गोलंदाजी केली आहे भूषणने. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. यॉर्कर चांगले टाकतो, बॉलवर बोट चांगली फिरवतो, लेग ब्रेक चांगले टाकतो राईट हँडेड बॅटरसाठी आणि ते दिसलंय त्याच्या गोलंदाजीमध्ये. भूषण हा बॉल आता समोर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. खेळलाय खरा, सीमारेषेवर बॉल अडवण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल बाजूला गेला, लगेच दुसरी धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते आहे. जरी 5 विकेट घेतल्यात, हे दोन्ही खेळाडू या डावाला पुढे नेण्याची क्षमता ठेवतात, परंतु थोडा दबाव भूषणने निर्माण केला आहे. 97 रन झाले, 97 धावा झाल्या. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 100च्या दिशेने वाटचाल करतोय संघ विलांश ओडिसा. दुसऱ्या बाजूला त्विशा जितुरी चिनील शिलोन डोंबिवली खेळतोय. शुभम कव्हरची दिशा दिली आहे. ओ थोडासा बॉल पुढे राहिला, अंदाज घेतला त्या ठिकाणी अमित यांनी आणि थोडेसे पाठीमागे देखील गेले. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि काय ओव्हर टाकली आहे. 2 महत्वपूर्ण विकेट आणि फक्त 4 धावा भूषणने त्या ठिकाणी खर्च केल्या. सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण होता, कारण बहरात असणारे श्रेयसला देखील बाद झाले आणि अनुभवी नाना सुद्धा बाद झाले. परंतु अर्धा डाव झालाय आताशी. 6 ओव्हर झाल्यात, 6 ओव्हर बाकी आहेत. 5 विकेट गेल्यात, 5 विकेट बाकी आहे. 98 धावा झाल्यात. किती येणं बाकी आहे ते मात्र अर्धा ठरायचं आहे. आणि कुणाल दाते सरांच्या जोडीला सिद्दीक बाबे सर मात्र आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी या मॅचला येतील. 6 ओव्हर कंप्लीट. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 98 धावा झाल्यात. 98. 5 फलंदाज बाद आणि इथून पुढे जर एवढ्याच 98 केल्या तर मात्र नक्कीच 200च्या आसपासचं टार्गेट तिथे सेट होऊ शकतं. परंतु 5 फलंदाज महत्वाचे बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. भूषण कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने भूषण मात्रेने गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. रत्नदीप चौधरीचं कौतुक व्हायला पाहिजे. रत्नदीप चौधरीने देखील या मॅचमध्ये 3rd ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि त्यांनीच या मॅचवर नक्कीच थोडीशी पकड मजबूत केली. ओमी केनी, नागेश वाडेकर, फरदीन काझी, प्रथमेश पवार आणि श्रेयश कदम यांच्या विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. विलांश ओडिसा या टीमने त्विशा, रिची, जितू निलेश 11 डोंबिवलीच्या विरुद्ध खेळत असताना. धन्यवाद चंदू सर. देखिए कुणाल सर, विकेटों का जो डिपार्चर है वो थोड़ा सा कहीं ना कहीं विलायंस उड़ीसा के लिए सरदर्द है, क्योंकि प्रथमेश मात्रे बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, उनके साथ शुभम आए, लेकिन जो टॉप ऑर्डर था खासतौर से श्रेयस कदम का जो विकेट था, और व्हाट अ डिसीजन फ्रॉम अंपायर, क्या गजब का निर्णय था अंपायर का. वो जो विकेट था, वो मोमेंटम जो रनों का था उस पर कहीं ना कहीं थोड़ा रोक लगा है. गेंदबाजी में रत्नदीप को लगाया गया है. पहिलाच बॉल, थोडीशी गती कमी ठेवली या बॉलवर. आता रत्नदीपने आणि सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. यहाँ केतन मात्रे की मैं तारीफ करूंगा कि दबाव जब उन्होंने बढ़ाया तो कंटिन्यू रखा है. हो, आणि बॉलिंगमध्ये देखील जे चेंजेस करण्यात आले त्याच्यामध्ये देखील त्याला यश आलंय. जेव्हा जेव्हा बॉलर चेंज झाला तेव्हा तेव्हा विकेट आली आहे. रत्नदीपने देखील विकेट घेतल्यात. रत्नदीपचा हा बॉल, बॅटची आतमधली कडा घेतली जाते, परत एकदा विकेट कीपरच्या हातात जाईल. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात धडाक्यात राहिली. 3 ओव्हरमध्ये 46 आणि ते मात्र बॅटर आउट झालेला आहे असं दिसतंय, कारण बेल्स नाहीये स्टम्पवर, त्याच्यामुळे जावं लागेल. प्लेड ऑन झालाय फलंदाज. आणखीन एक धक्का दिलाय. रत्नदीपने 6वी विकेट गमावली आहे. विलायंस ओडिसाने. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये प्लेड ऑन होत असताना फलंदाज आउट. सीधा गेंद बेल्स पे जाके लगी थी. देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता, और कितने जल्दी मैच बदल गया. 1 लम्हे 2 ओवर में 46 आए थे, और 7वें ओवर तक जाते जाते 100 का आंकड़ा भी नहीं हुआ और 6 विकेट गिरे. मला एका कॅप्टनने वापरलेला एक शब्द आता आठवलाय, तो मात्र होता मंगेश वैती. पेशन्स.
सगळ्यात महत्वाची गोष्ट असते संयम. 12 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक वेळेला येऊन तुम्ही मोठमोठे फटके मारूनच मोठ्या धावा करू शकत नाही, तर मात्र तुमच्याकडे एक तो पेशन्स पाहिजे, जो फरदीन काझीने मागच्या मॅच मध्ये दाखवला होता. 32 बॉल मध्ये 54 धावा त्याने केल्या जरी असल्या, अनेकांनी म्हटलं की ही स्लो इनिंग आहे, परंतु सगळ्यात महत्वाची भूमिका त्याची होती त्या मॅच मध्ये, कारण त्याने एका बाजूने डाव सावरला आणि त्याचमुळे स्कोर बोर्डवर एवढ्या धावा पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये तसं झालेलं नाहीये. जो फलंदाज येतोय मोठे फटके मारतोय तो मात्र परत चाललाय आणि त्याच्यामुळे तो दबाव आहे व्ही लायन्स ओडिशावर आहे. एग्जैक्टली देखिए, ये मानसून ब्लास्ट है, तो यहाँ पर अगर हम देखते हैं आशीष मेहरूल नंबर 8 पे आए, हालांकि बहुत अच्छा ऑलराउंडर हैं, लेकिन एक बात तो है कि केतन मात्रे ने दबाव बढ़ा दिया है वी लायन्स उड़ीसा पे. पैर नहीं चले थे, जगह से ही बल्ला चला दिया था. क्लासी बॉलिंग. प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान ते व्हेरिएशन पाहायला मिळते, टप्पा चुकता भेदकता पाहायला मिळते. आशिष मेहरूलला यावं लागलंय इन ॲट नंबर 8, 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. 6 विकेट गमावल्यात या टीमने. रत्नदीपचा आणखीन एक डॉट बॉल. रत्नदीपने कमाल केली आहे या ओव्हरमध्ये, सातत्य राखलंय आतापर्यंत, सलग 4 डॉट बॉल. क्या गेंदबाजी कर रहे हैं रत्नदीप, और रत्नदीप की गेंदबाजी से कहीं दीप जले कहीं दिल. जिस तरह विकटें गिरी है वहाँ पे दिल जल रहे हैं, और जिस तरह उन्होंने विकटें लिए वहाँ दीप जल रहे हैं. 4 डॉट बॉल. 5वा डॉट बॉल येईल का आशिष मेहरूलच्या अगेन्स्ट? ओ, पाचवा यॉर्कर, तो देखील डॉट बॉल. सलग 5 डॉट बॉल टाकले. टाळ्या वाजतायत गोलंदाजासाठी, रत्नदीप चौधरीसाठी. चांगली गोलंदाजी रत्नदीप चौधरीकडून. ग्रेट बॉलिंग फ्रॉम रत्नदीप चौधरी. वाइड यॉर्कर थी और आशीष मेहरूल बल्ला भी आड़ा नहीं पाए. आशीष मेहरूल के चेहरे से परेशानी साफ झलक रही है. शुभम जाधवने मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती, आता मेडन ओव्हर येईल का दुसरी या स्पर्धेतली? आणखीन एक वाईड यॉर्करचा प्रयत्न. निर्धाव षटक टाकले रत्नदीप चौधरीने. वलवली गावचा हा खेळाडू आहे, दुसरं निर्धाव षटक आहे स्पर्धेतलं, आणि खरोखर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला रत्नदीप चौधरी. कमाल की गेंद टिप्पा खाने के बाद अंदर आई थी. देखिए, इस तरह के रबर क्रिकेट में, मानसून क्रिकेट में मेडन ओव्हर करना लगभग बल्लेबाज की तरफ से बनाए जाने वाले 25 रन के बराबर है. एक्झॅक्ट, कारण आपण पाहतो 3-4 षटकार सहज लागतात एखाद्या ओव्हरमध्ये, आणि हे संपूर्ण निर्धाव षटक. पहिला बॉल आतमध्ये येणार होता शुभमसाठी, पडल्यानंतर चांगला ऑफ ब्रेक, त्याच्यानंतर शुभमसाठी हा शॉर्ट बॉल, बॅटची आतमधली कडा घेतली, स्टंपवर लागला, प्ले डाऊन झाला. त्याच्यानंतरचा हा बॉल लेंथवर ठेवला, फुटवर्क नव्हता आशिष मेहरूलचं. तिसरा डॉट बॉल. त्याच्यानंतर निरंतर यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर सातत्याने टाकत राहिला. हाय बॉल डॉट आला, चौथा डॉट बॉल आला, आणि त्याच्यानंतर ते 2 वाईड यॉर्कर. इथे तर बॅटच खाली आलेली नाहीये रत्नदीपच्या विरुद्ध, आणि संपूर्ण निर्धाव षटक दाखवण्यात आले 70-70 स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवर रत्नदीप चौधरीचं. देखिए, मैंने पहले भी कहा था कि क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. कहाँ पे चर्चा चंदू सर और कुणाल सर कर रहे थे कि स्कोर लगभग 200 के करीब जाएगा, लेकिन 6 विकेटें गिरने के बाद अब दबाव आ गया है टीम वी लायन्स उड़ीसा पे. तो ऐसा रिची, जीतू, नीलेश, 11 डोंबिवली. 70-70 स्पोर्ट्स प्रस्तुत रबर क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा येते 28 जुलैपासून 1 ऑगस्ट पर्यंत. आपण मगाशीच उल्लेख केला की ग्रामीण गटामध्ये काही एंट्री शिल्लक आहेत, आणि लगेचच त्या एंट्रीज आता फुल देखील झालेल्या आहेत. भूमी 11 मांडा या संघाने प्रवेश मिळवलाय जगन नाना पाटील यांच्या टीमने या स्पर्धेमध्ये, आणि 16 टीम ग्रामीण गट, 2 आयकॉन, आणि त्याचबरोबर खुल्या गटातल्या 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील. 28 पासून 1 ऑगस्ट पर्यंत ती स्पर्धा याच क्रीडांगणावर रंगण्यासाठी सज्ज आहे. 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 98-6 अशी परिस्थिती सध्या. बॅकफुट पंच, 1 धाव इथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न,
आणि ते थांबवलंय फलंदाजाला, कारण माहिती आहे इथे जर आता विकेट गेली तर तो दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या साईडवर. थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही फलंदाज आता एकेरी दुहेरी धावा देखील घेत आहेत. प्रथमेश म्हात्रेच्या बरोबरीने आशिष मेहरुल सध्या मैदानामध्ये खेळतोय आणि गोलंदाज आलाय भूषण म्हात्रे. पिछले मैच में भूषण म्हात्रे इम्पैक्ट प्लेयर थे, बहुत अच्छी गेंदबाजी की थी, साइड आर्म एक्शन है उनका. यॉर्कर चांगले टाकले होते त्याने मागच्या मॅच मध्ये, आणि या मॅच मध्ये तो लेंथ बॉल चांगले टाकतोय. लेग कटरचा चांगला प्रयत्न करतोय. पडल्यानंतर बाहेर जाणारे बॉल टाकलेत आणि प्रथमेशची अशीच त्याने विकेट घेतली. क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल ऑफ स्टंप और उसके करीब से गेंदों को बाहर निकाल रहे. लाइन ऑफ अटॅक बहुत एक्सलंट है. परत एक वेळा भूषण तयार. यावेळेला कव्हर्सला बॉल उडवला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. एक रन तिथे मिळेल. सिंगल डबल येत आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 46, त्याच्यानंतर एकाएकी धावसंख्येला आकार. आता 100 धावा स्कोर बोर्डवर आल्यात, परंतु हे 8वं षटक प्रगती पथावर आहे. और ये भी नहीं भूलना चाहिए कि 6 बड़े बैट्समैन आउट हो चुके. 6 ओव्हरमध्ये 98 रन होते, हेही विसरून चालणार नाहीये. फुल टॉस. यावेळेला बॉल हवेत आहे. प्रथमेशच्या बॅट मधून येईल हा षटकार. 6 धावा मिळतील. सिक्सर. बहुत ही स्टाइलिश बैट्समैन है प्रथमेश म्हात्रे. जब शॉट खेलते हैं तो शॉट के फिनिशिंग को देखिए. जैसे लोअर फुल टॉस गेंद मिली, पिछले पांव पे कदम, ज्यादा वजन को ट्रांसफर किया, लॉप कर दिया उन्होंने सामने, 6 रन. लोअर फुल टॉस को सामने मारने के लिए आपके पास बहुत ज्यादा टैलेंट होना चाहिए. नॉट इजी. हे सोपं काम नाहीये. ते सोपं करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. भव्य फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळाला आणि या 6 धावा येत आहेत. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 106, 106. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. गॅप मध्ये चाललाय बॉल. गॅप मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा इथे मिळतील. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय आणि आपण पाहतोय केतन मात्र टाळ्या वाजवतोय, कारण गोलंदाजाला देखील अप्रिशिएशन मिळतंय. त्याचं कारण आहे हा बॉल नक्की चांगला होता, परंतु फटका त्याच्यापेक्षा लाजवाब होता. कमाल का शॉट. मेरा तो अपना मानना है कि इस गेंद पे कोई भी बैट्समैन रहता तो केवल पुश करता. यही कारण था केतन म्हात्रे ने दाद दी और सर पे हाथ रख दिया भूषण म्हात्रे ने. भूषण पुढचा बॉल. यावेळेला बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. डीप मध्ये फिल्डर येतोय. एका हाताने बॉलला थांबवलं. तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल प्रथमेश म्हात्रे. ओव्हरची आता होईल इथे समाप्ती. ओव्हर नंबर 8चा खेळ संपला आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 112. 8 ओव्हर नंतर 112 धावा. 8 ओवर की समाप्ति पे हम देख रहे तो 112 रन बने. लेकिन एक बात है कि प्रथमेश म्हात्रे ने अब जबरदस्त बल्लेबाजी की है. ये देखिए न्यू लॉन्च 25 जुलाई. अलग अलग आकर्षण, अलग अलग फैब्रिक, 70-70 के मल्टी कलर्स. 25 जुलाई को. एक बात है कि प्रथमेश म्हात्रे पे नजरें रहेंगी. ये आप देख सकते हैं मानसून प्लस 2025. कल जो टीमें आपस में 2-2 हाथ लेने वाली है, वीके रायगर ग्रामीण और बालाजी ग्लोबल्स भिवंडी 11 के बीच में 2-2 हाथ. रेड डेविल्स चंदन 11 महुआ वर्सेस श्रीजा 11 लालबाग. कल एक से बढ़कर एक दिग्गज खिलाड़ियों को देखना ना भूलिए. आज का दिन बहुत ही ऐतिहासिक है. कल ठीक 9 बजे टीमों को रिपोर्ट करना है. उनके बीच टॉस होगा और तुरंत ही मैच की शुरुआत होगी. एक बात है कि प्रथमेश म्हात्रे पे सबकी नजरें रहेंगी, खासतौर से केतन म्हात्रे की, क्योंकि प्रथमेश म्हात्रे भी बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. ये आप देख सकते हैं थॉमस डाइस, अजीत मोहिते, योगेश पवार, मंदार गौरव, प्रथमेश, साथ ही साथ सागर, राज गोटानकर, अजिंक्य बिलसे, साहिल लोंगड़े, रोहित आचार्य, राज सिंह, ऐश्वर्या सुरवे, अमेलाट, सुनील चावड़ी, अनुराज मिश्रा और दीपू पाटेकर. ये स्क्वाड है रेड डेविल्स का. बालाजी ग्लोबल्स एकर्स, जयेश पाटिल वंडर बॉय, प्रतीक पाटिल, विनीत माली, दीपेश माली, करेश म्हात्रे, विजेंद्र पाटिल, अजय पाटिल, महेंद्र मागे,
किरण पाटिल, हिमांशु पाटिल, अक्षय टेटे, साहिबान शेख, सिबान शेख, ओमकार तारमाले, तेज गेंदबाज योगेश भालेकर और रितेश धुमाल। ये स्कॉट श्रीजा लालबाग का, जहाँ रवि लिंगाला, किशन, साथ ही साथ यश कोठारी, विशाल पगाड़े, करण मोड़े, इनका नाम काफी ऊंचा है, वाशिक शेख, महेश नागुडे, खेल की शुरुआत होती हुई पहिलाच बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने ऑन दी अप खेळलाय, एक टप्पा घेतलाय, दुसरा टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार, 4 धावा मिळतील। चिंता बढ़ गई केतन मात्रे की, पिछले अब इससे रन आ रहे हैं। देखिए ऑन दी राइज आप खेलते हैं तो आपका सिर थोड़ा स्थिर चाहिए और गेंद के करीब चाहिए। अच्छा स्ट्रोक खेला है वहां पर, 4 रन। हा खेळ लवकर बदलतो, या खेळाची हीच तर खासियत आहे, हा खेळ लगेच बदलतो आणि इथे आपल्याला पाहायला मिळालं धावा येत आहेत, या महत्वाच्या धावा आहेत। सौरभच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर आक्रमण झालंय। 12-12 ओव्हरच्या मॅचेस या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत। 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव ग्रामस्थ मंडळाचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। त्याचबरोबर सरपंच रेखाताई पाटील, वरुण एस पाटील, विजय मात्रे, महेश नाईक भाई, कुमार मात्रे, अनिकेत मात्रे उपसरपंच, या सगळ्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। 9वं षटक सुरू झालंय आणि 9व्या षटकाची सुरुवात धडाक्यात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। एक आलाय चौकार, दुसऱ्या बॉलवर आलाय मिडविकेटला षटकार। इससे कहते हैं 7 खून माफ। वो बात को भूल गए होंगे टीम के कप्तान वी लायंस के, कितनी डॉट गेंदें खेली थी। अब आप देख रहे हैं कि आशीष मेहरूल अपने स्वाभाविक खेल को खेलते हुए, एक मेडन ओव्हर आली होती, 5 डॉट बॉल सलग खेळला होता ऑलमोस्ट आशिष मेहरूल, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आता आक्रमण करू लागलाय। आणि महत्वाचं असतं तुम्ही सुरुवात कशी करतात त्याच्यापेक्षा तुमचा शेवट कसा राहिला या मॅच मध्ये। सुरुवात जरी अडखळीत राहिली तरी मात्र शेवट खूप महत्वाचा आहे। तुम्ही धावा किती लावता, स्कोर बोर्डवर प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 176 175च्या वर धावा जाऊ शकतात ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे। त्याच्यामुळे केतन मात्रेला आता विकेट पाहिजे, ब्रेक थ्रू पाहिजेत, परंतु सौरभचा जर उल्लेख केला तर सौरभने आतापर्यंत 55 धावा खर्च केल्यात, 55, म्हणजेच त्याने गोलंदाजीमध्ये अर्धशतक गाठलंय, महागडा ठरलाय। बहुत कम देखने को मिलता है। 55 धावा त्याने खर्च केल्यात आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे त्याच्या स्पेल मधला। पायातला बॉल होता, परत एक वेळा मनगटाच्या सायने वळवलाय, फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेग मधून येतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आशिष मेहरूलचा 2 धावा घेऊन जाईल आशिष मेहरूल। टीमची धावसंख्या 124। यहां से 150 के ऊपर देख रही है टीम वी लायंस। जिस तरह प्रथमेश मात्रे खेल रहे हैं, जिस तरह आशीष मेहरूल बल्लेबाजी कर रहे, सौरभ थोड़ा महंगा सा। सौरभचा फुलर लेनचा बॉल, परत एक वेळा दिशेवर नियंत्रण दिसतंय, अंपायरकडे अपील होते आणि आता बॅटिंग टीमचा DRS आहे, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल त्यांना चेक करायचा आहे। कोनगांव में शाम बहुत ही खूबसूरत है। इस वक्त आप देख रहे हैं मानसून ब्लास्ट सीजन 3 70-70 प्रेजेंट। DRS की मांग की है बैटिंग साइड ने। टीव्ही अंपायरचा निर्णय काय तो तुम्ही पाहताय। 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून ब्लास्ट सीझन 3 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे। 12-12 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतात।
आज एक शतक पाहायला मिळालं केतन मात्रेचं, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, कार सम्राट नागेश वाडेकरचं दमदार अर्धशतक, 7 षटकार मारण्याचा विक्रम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. श्रेयस कदमने केला. रिव्ह्यू लॉस्ट, एक रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि हे त्याचं कारण होतं फेअर डिलिव्हरीचं. सम पार्ट ऑफ द फूट बिहाइंड द लाईन हा नियम आहे. तुमच्या पायाचा कोणताही हिस्सा त्या लाईनच्या मागे जर असेल शूजचा तर तुम्हाला तो फेअर बॉलच पाहायला मिळेल. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण झाली आहे. आशिष मेहरुलची शॉर्ट बॉलवर विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद होतोय आणि आता 7वा धक्का वी लाइन्स ओडिशाला. ये गेंद सबसे अच्छी गेंद रहती है. देखिए कुणाल सर, अगर आप तेज गेंदबाज है तो आपके पास यॉर्कर्स भी होना चाहिए, शॉर्ट पिच भी होना चाहिए. कितने जल्दी टिप्पा खाने के बाद गेंद सीने के करीब आई थी. यही कारण था कि पुल लगाने में असफल रहे आशीष मेहरुल. मगाशी रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट पडत होते आणि म्हणूनच आकाश चिंदार्या थोडासा मागे थांबला आणि त्याला माहिती आहे सामन्याचं काय महत्व आहे. इथे जर जिंकलात तुम्ही तर नक्की सेमीफायनल फायनलचे दार तुमच्यासाठी उघडले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आकाश आता बॅटिंगसाठी येतोय आणि तो आलाय 9व्या नंबरवर फलंदाजीसाठी. बहुत कम देखने को मिलता है कि आकाश चिंदारिया इतने लेट ऑर्डर बल्लेबाजी पे आए. 10,100च्या आसपास आता इथे आपल्याला सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत आणि पहा काय आकडे आहेत. 988899 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत 70 स्पोर्ट्सवर. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार, जो सपोर्ट तुम्ही करता नेहमीच आपल्या चॅनलला. आणि आता या मॅच कडे वळूया जिथे विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. फलंदाज मैदानामध्ये आकाश चिंदारिया, कॅप्टन आलाय. हा बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर आहे, अंपायरचा सिग्नल येतो. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 125, 125 धावा. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मिड ऑफ मधून धावेल केतन मात्रे. बॉलच्या मागे रेस लागली आहे केतन आणि बॉल मध्ये शेवटी जे पाण्याचं डबकं तिथे साचलंय तिथे बॉल थांबला. तोपर्यंत आकाश 2 धावा घेऊन जाईल. डबल बरोबर 127 धावा होत आहेत. ओव्हरची आता समाप्ती होईल. 9 ओव्हरचा खेळ संपला. 127ला 7 टीम वी लायन्स ओडिशा. मीरा भाईंदर चैंपियन ट्रॉफी को देखना ना भूलिए. 15 अगस्त से 17 अगस्त 2025 रॉयल वॉरियर एंड रियाज स्पोर्ट प्रेजेंट. 2 लाख, 1 लाख और 8 टीमें ऑल इंडिया ओपन नॉकआउट मैचेस में टकराएंगी. 4 टीम 40+ ओपन, 4 टीम एक गांव एक गट लीग मैच फॉर्मेट रहेगा. आर.के. मोरवा ग्राउंड भाईंदर मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. मीरा भाईंदर परिसरामध्ये. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक याही स्पर्धेचं आयोजन मागच्या वर्षी खूप चांगलं राहिलं होतं किवळे येथे आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी येते. दुसऱ्या पर्वामध्ये 5,50,000 प्रथम पारितोषिक, 3 लाख द्वितीय पारितोषिक आहे. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 1.25 लाख रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मीरा भाईंदर बिग बॅश लीगचं आयोजन मागच्या वर्षी नितीन वारे आणि मनीष पाटील यांनी दिमागदार केलं होतं. ही देखील स्पर्धा तुमच्या भेटीला येते डिसेंबर महिन्यामध्ये. नक्की पाहायला विसरू नका. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर आर.के. क्रिकेट ग्राउंड मोरवा भाईंदर वेस्ट येते. त्याच्यानंतर आणखीन एक ड्रीम ट्रॉफी, भारत ट्रॉफी, स्टेट चॅम्पियनशिप हेमंजी बनियाल NB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून 15 लाख प्रथम पारितोषिक, 7 लाख रनरअप टीमला. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर येईल आणि सरप्राईज स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 16 टीम आहेत, लीग मॅचेस आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू असणार आहे. इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. कटनी टेनिस क्रिकेट फेस्टिवल 2025 को देखना ना भूलिए. 5,51,000 की पहली इनामी राशि, रनर्स के लिए 2,51,000 एक अलग आकर्षक के साथ 70 स्पोर्ट्स पे. कटनी मध्य प्रदेश मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. पहिलाच बॉल या ओव्हरचा सुरुवात आहे. वाईट बॉलने एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आदित्य पाटील बामण डोंगरी हा खेळाडू आहे आणि आदित्य पाटीलने नेहमीच इम्प्रेस केले ज्या वेळेला बामण डोंगरी संघ ग्रामीण गटामध्ये खेळतो. बिल्कुल, लेकिन साइड आर्म गेंद थी, दूर रख बैठे थे वहां पे प्रथमेश
मात्रे से। आदित्य परत एक वेळा तो बॉलिंग मार्कवर, यावेळेला उडवलाय बॉल, हो काय फटकाय, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी लॉन्ग ऑफला सिक्सर। मेगा सिक्स, मैसिव हिट जिसे कहते हैं क्रिकेट में। फॉलो थ्रू कितना अच्छा है प्रथमेश मात्रे का, हालांकि बहुत दूर से उन्होंने मैनेज किया था, गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला है, दूर गगन की छाव में 6 रन। चांगलं टायमिंग, भव्य षटकार। वन 134 धावा। मगाशी 6 विकेट गेल्या, त्याच्यानंतर मध्ये चांगला खेळ केला आशिष मेहरुलने आणि आता पूर्णपणे या मॅच मध्ये प्रथमेशने सूत्र आपल्या हातात घेतलीत आणि तो या मॅचचा सूत्रधार नक्की ठरवू शकतो, तारणहार या टीमसाठी ठरवू शकतो। मधल्या फळीमध्ये धावा तो करतोय आणि महत्वाच्या धावा आहेत, 6 बॉलमध्ये 20 धावा ची खेळी त्याने साकारली आहे। 14.5चा रन रेट आतापर्यंत आलाय या मॅच मध्ये। शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल प्रथमेश मात्रेच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 135, 135 धावा। बिल्कुल, यहाँ से हम देखें तो अभी भी 16 गेंदों का खेल बाकी है। आकाश चिंदारिया वहाँ है, प्रथमेश मात्रे अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, कुड बी 160 और अबव ऑफ 160। 14.46चा करंट रन रेट आहे या टीमचा आणि त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर विषयी ती चर्चा राहील। 175, 176च्या आसपास त्या धावा जातील का हा प्रश्न आहे। मगाशी आपण ती 200ची चर्चा करत होतो, तिथपर्यंत हा संघ जाऊ शकेल का, असे अनेक प्रश्न आहेत या मॅच मध्ये। आदित्य पाटील फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, विकेट कीपर केतन, फ्लाय स्लिप, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट। ओव्हर पिच बॉल होता, तिथे पहिलेच तो फिल्डर पडलाय, बॉल त्याच्या बाजूने निघतोय। 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील। करण मडवी तिथे फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा येतील। टीमची धावसंख्या 137। 137, लॉस ऑफ 7 विकेट। आदित्य पाटीलचं हे 10वं षटक आहे। पहिल्या मॅच मध्ये 230चं टार्गेट, सेकंड मॅच मध्ये देखील चांगला खेळ रंगला, 185चं टार्गेट आणि आता या तिसऱ्या मॅच मध्ये पाहूया टार्गेट काय सेट होत आहे। उडवलाय बॉल, बरोबर फ्रंट लेगला वेगळं केलं आणि मिड विकेटला बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। आकाश चिंदारियाच्या बॅटमधून षटकार। टिपिकल आकाश चिंदारिया स्ट्रोक। इस तरह के शॉट बहुत कम बल्लेबाज है जो खेलते हैं। देखिए किस तरह से फ्रंट लेग को अलग किया, हल्का गेंद को आने दिया था और वही अंदाज चिंदारिया का, 6 रन। भव्य षटकार। या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या फुलते, आकार घेते, धावा येत आहेत आणि क्रीजच्या आतमध्ये जात असताना परफेक्ट भिंगडी। 6 धावा इथे येत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 143, 143। परत एक वेळा बॉलला उडवले, स्लॉट मध्ये बॉल होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल प्लॉटच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। देखिए क्रिकेट का इतिहास उठा के देखिए, चाहे लेदर क्रिकेट हो, इंटरनेशनल, चाहे टेनिस क्रिकेट हो, कुछ खिलाड़ी ऐसे खास रहते हैं जो किस पोजीशन पे आ रहे हैं ये माने नहीं रखते, वो ये माने रखते हैं कि टीम को उनकी क्या जरूरत है। बॅक टू बॅक 2 षटकार, 149 धावा कंप्लीट झाल्यात। परत एक वेळा हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, कारण टायमिंग एवढं प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करेल आणि विना तिकीट हवाई यात्रा या बॉलला घडवून आणली आहे। आकाश चिंदारियाने तो 9व्या नंबरवर फलंदाजीसाठी मागे थांबला, यालाच म्हटलं जातं कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि सलग 3 षटकार त्याने आता ठोकलेत।
क्या कमाल की बल्लेबाजी की है। देखिए टीम को जब कप्तान की जरूरत हो, ये देखिए क्रीज में काफी पीछे चले गए थे, विद द टाइट स्विंग किया ऑन साइड में, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाय एंड हैंडसम 6 रन। 155 धावा झाल्यात, 155. 155 रन. आता स्कोर बोर्डवर 10 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आदित्यच्या मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारण्यात यश आलंय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. फरदीन काझी काहीसा कान मंत्र देतोय दोन्ही बॅटरला. एक्झॅक्ट तुम्हाला धावा किती करायच्या आहेत? 185 च्या आसपास 30 धावा त्याच्यासाठी कराव्या लागतील पुढच्या 2 ओव्हरमध्ये. काहीशी अशी मात्र सांगतोय पुढच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला काय करायचंय, कुठे बॉल टाकायचा आहे, पायावर तुम्हाला अटॅक करावा लागेल का, याविषयी ती चर्चा होते. परंतु आदित्यला समजवलं जातंय की तू कुठे चुकला, कसे तुझ्या विरुद्ध फटके मारले, हे सगळं प्लॅनिंग 70-70 स्पोर्ट्सवर सध्या तुमच्या भेटीला येतंय या मान्सून ब्लास्ट 2025 सीझन 3 मध्ये. 155 रन में और कुल मिला के आज के दिन में मानसून ब्लास्ट सीजन 3 में ये 155 रन हम मिलाते तो 780 रन में रन फेस्टिवल आणि पुढच्याच आठवड्यात येईल कार्निवल, कारण कार्निवलची देखील चर्चा आहे. 16 टीम आहेत ग्रामीण गटातल्या, 2 आयकॉन खेळाडू, 16 टीम आहेत ऑल इंडिया ओपनच्या आणि 30 स्पर्धा. म्हणजेच काय, रबर क्रिकेट कार्निवल. 4 लाख प्रथम पारितोषिक, 2 लाख सेकंड पारितोषिक असेल. 28 जुलै 1 ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा रंगेल या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. 11वं षटक भूषण म्हात्रे. कमाल आहे या गोलंदाजाची. काय यॉर्कर्स टाकतोय भूषण. मागच्या मॅच मध्ये ते 2 यॉर्कर्स 2 काठ्या काढल्या. याही मॅच मध्ये लेंथ बॉलचा चांगला वापर केला, यॉर्करचा चांगला वापर केलाय या भूषण म्हात्रेने. एग्जैक्टली देखिए तेज गेंदबाज को डेथ ओवर में यॉर्कर डालना लगभग 2 धारी तलवार के बराबर होता है. अपनी जगह गिरा तो ठीक, नहीं तो उसकी जगह बाहर रहती ना. त्याची रिदम आवडली आपल्याला. काय गोलंदाजी केली आहे त्याने. पहा ना काय रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. अँगल बरोबर बनवतोय. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध ओव्हर द विकेट, राईटी बॅटर आला की राऊंड द विकेट, आणि तिथे बरोबर ते यॉर्कर खांद्याचा चांगला वापर केलाय. ते चांगली वाटली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाची. अनेक जे स्पॉन्सर्स असतील किंवा संघ मालक असतील नक्की नजर ठेवतील या खेळाडूवर. आता टर्न, लेंथ बॉल मागे खेचला, आणि ही खासियत राहिली आहे गोलंदाजाकडे. कधी बॉल फिरवतो, कधी यॉर्कर टाकतो. भूषण मात्र कमाल केली आहे. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. पीछे रखी भी गेंद थी, थोड़ी रुक कर भी आई थी, आंखें बंद हो गई थी वहां पे आकाश चिंदारिया की. क्वालिटी बॉलिंग. मलंगड बुर्दुलचा हा खेळाडू आहे भूषण, आणि यावेळेला फटका हवेत आहे. चान्स बनवलाय. अमोला आहे डीप मध्ये. लॉंग ऑन ला कॅच, आणि अखेर आणखीन एक यश मिळालंय भूषणला. फलंदाज आउट होतोय. प्रथमेश म्हणजेच काय, आता विकेट गेलेली आहे. 8वीं 8 फलंदाज बाद. बहुत बढ़िया कैच. स्क्वायर कैचेस कभी भी आसान नहीं रहते हैं. ये देखिए गेंद मानो आसमान में जाके खड़ी रही थी. अमोल पाटिल को देखिए, बिल्कुल आखिरी मोमेंट तक उनकी नजर गेंद पर, कैमरे में गेंद कैद होती हुई, अमोल उसके नीचे. बढ़िया कैच. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या भूषण म्हात्रेने, आणि याही मॅच मध्ये 3 विकेट घेतल्यात. म्हणजे 2 मॅच मध्ये 6 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे, नो डाऊट. क्रेडिट जातं या गोलंदाजाला. 3 विकेट, 19 धावा त्याने खर्च केल्यात. विकेट आली आहे त्याच्यामुळे दबाव आलाय. फलंदाज बाद होतोय. गोलंदाज सज्ज आहे भूषण. नवीन फलंदाज फिरोज आला आता फलंदाजीसाठी. आमचा सबस्क्रायबर मीटर 9,88,925 सबस्क्रायबर आता कंप्लीट झाले 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला. नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्याच आठवड्यामध्ये क्रिकेट कार्निवल येतोय. अयोध्यामध्ये देखील अयोध्या धमाका बिग बॅश येते. नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या समोर भारत ट्रॉफीचा आयोजन पाहायला मिळेल. मीरा भाईंदर बिग बॅश लीग येते. स्वर्गीय मधुकर तरस स्मृती चषकाचं आयोजन येतंय. त्याचबरोबर ग्रामीण धमाका बिग बॅश, अशा अनेक स्पर्धा तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील. NB ट्रॉफीचं आयोजन नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 ते 9 नोव्हेंबर. हा बॉल लेग स्टंपवर टाकलाय भूषणने. धाव इथे घेण्याचा प्रयत्न नाहीये,
पंच सांगतायत लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा रन, वाईड बॉल, 158 धावा. ये भी साइड आर्म गेंद थी लेकिन लाइन में चुके थे वहां पर भूषण म्हात्रे. 158 ला 8. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये, या सत्रामध्ये. ओ, हा बॉल चांगला फिरवलाय. इथे देखील बॅट मध्ये स्पर्श नाहीये, संपर्क नाहीये. हा देखील डॉट बॉल येतोय. 20च धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाने 3 ओव्हरच्या स्पेल मध्ये. भूषण म्हात्रे, बुर्दुल, मलंगड परिसरातील गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना. आंखों में आंखें डाल के बात कर रहे हैं भूषण म्हात्रे बल्लेबाज के. कमाल की गेंदबाजी कर रहे. 4 बॉल टाकून झालेत, 16 बॉलच टाकलेत त्याने. परत एक वेळा बॉल फिरवलाय परंतु मागे होता, हुक केलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, 6 धावा. षटकार चूक झाली आणि दोन्ही हात डोक्यावर परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. खराब गेंद थी, अपने आप से नाराज हैं. फिर साइड आर्म किया था लेकिन इस मर्तबा पीछे रखी हुई गेंद थी और परफेक्ट हुक शॉट. सहा धावा येत आहेत, हुक शॉट. आणि या 6 धावानंतर धावसंख्या फ्लाय होते स्कोर बोर्डवर. 164, 164 धावा. 8 फलंदाज बाद. अपील स्ट्रॉंग आहे आणि ती अपील आता परत एक वेळा उचलून धरली आहे. 4थी विकेट मिळवली आहे भूषण म्हात्रेने त्याच्या स्पेलमध्ये. फलंदाज फिरोज बॅक टू द पॅव्हिलियन. 9 विकेट गमावलेल्या आहेत. फलंदाज आउट. कमाल की बॉलिंग हो रही है. आखिरी जोड़ी बीच मैदान पे आखिरी ओवर भी होने जा रहा है. ये देखिए कट के अंदर की जानी भाई, छुक के खेलना चाहते थे, मिडल स्टंप पे पाए गए और आउट होकर जा रहे फिरोज शेख. क्या सोच रहेंगे आकाश चिंदारिया के. 164 पे 9 है, 1 ओव्हर बचा है, एक ही विकेट हाथ में. आता इथे विकेटही वाचवायची आहे आणि त्यातल्या त्यात धावाही करायच्यात, हाही प्रश्न आहे. परंतु इथे परिस्थिती अशी आहे की आकाश चिंदार्या जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न करेल लास्ट ओव्हरमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला 164 झाल्यात म्हणजे इथून जर 10-15 धावा आल्या तर 180 च्या आसपासचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल आकाश चिंदार्याचा. तर मागच्या ओव्हरमध्ये त्याने ते 3 षटकार सलग मारले होते. लास्ट ओव्हरमध्ये बॉलर आदित्य पाटील फ्रॉम बामण डोंगरी. न्यू बॅटर विक्रांत चव्हाण. शेवटची जोडी मैदानामध्ये. व्ही लायन्स ओडिशाचे 10 फलंदाज असतात, 9 फलंदाज बाद झालेत. लास्ट विकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. ऑल आउट झालाय संघ. म्हणजेच काय तर 5 बॉलही शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे इथे केतन भन्नाट खुश आहे कारण त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व काय. 5 बॉल शिल्लक राहिले, ऑल आउट झाला संघ आणि आता टार्गेट देखील सेट झालंय. ते टार्गेट आहे या मॅच मध्ये 165, 165 चं लक्ष या मॅच मध्ये आहे. शेवटच्या बॉलवर ही विकेट आली आहे. आकाश चिंदार्या कौतुक व्हायला पाहिजे. 9व्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. कॅप्टन थोडासा लेट आला परंतु त्याने धावा चांगल्या केल्या आणि शेवटी मात्र तो बाद झाला पहिल्याच बॉलवर. 5 बॉल शिल्लक राहिले आणि अखेर 164 धावा झाल्यात. 165चं टार्गेट आहे केतन म्हात्रे यांच्या टीमच्या समोर. तेजस पाटील, सुजित पाटील यांचा संघ आहे. टीम त्विषा, जितू, रिची निलेश, इलियन डोंबिवली आणि त्यांच्या समोर व्ही लायन्स ओडिशा प्रांतिक परिदा यांचा संघ आहे. बेस्ट ऑफ लक या मॅच साठी. पाहूया जो संघ जिंकेल तो ट्रायंग्युलर मध्ये दाखल होईल. सेमीफायनल किंवा फायनल खेळण्याची संधी त्या टीमकडे असेल. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या मॅचचं आता धावतं समालोचन तुमच्या समोर पुढच्या सत्रामध्ये घेऊन येतील चंदू शेटे सर आणि त्याचबरोबर सिद्दीक भाबे सर. आणि दुसऱ्या डावामध्ये केतन म्हात्रे यांचा खेळ पाहायला विसरू नका कारण त्याने पहिल्या मॅच मध्ये दमदार असं शतक ठोकलं होतं. हे बॅटिंग कार्ड तुमच्या स्क्रीनवर
ओमिकेनी पहिल्या मॅचमध्ये 0, या मॅचमध्ये 29, नागेश वाडेकर 29, मागच्या मॅचमध्ये अर्धशतक, फरदीन काझीचं अर्धशतक मागच्या मॅचमध्ये होतं, या मॅचमध्ये 4 केल्या, प्रथमेश पवारने 10 केल्या, श्रेष कदम मागच्या मॅचमध्ये 7 षटकार मारले, या मॅचमध्ये 16 धावा त्याने केल्या, प्रथमेश मात्रेने चांगली बॅटिंग केली, 22 धावांचा खेळ त्याने दाखवला, आशिष मेहरुलने 13 धावा केल्या आणि आकाश चिंदारेने 7 बॉलमध्ये ज्या 22 धावा केल्यात ना त्याच्याचमुळे 164 धावा आपल्याला स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतात. बॉलिंग कार्डवर एक नजर टाकूया. रत्नदीप 3 ओव्हर 26 धावा 3 विकेट, सौरभ मात्रे 3 ओव्हर 60 रन 20चा इकॉनॉमी राहिलाय, आदित्य पाटील 2.1 कारण 5 बॉल शिल्लक राहिले, त्याने 51 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि भूषण काय बॉलिंग केली या पोराने. भूषण मात्रे बुर्दुलचा मलंगड परिसरातला हा गोलंदाज आहे, 4 विकेट 3 ओव्हर 26 धावा 4 विकेट त्याने घेतल्यात, ऑल आउट केलंय व्ही लॉयन्स ओडिसाला आणि आता त्विषा जितू रिची निलेश इलेव्हन